गुन्हे शाखा युनिट 3 कल्याणकडून औषध, अग्निशस्त्रे व घातक शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवरती कारवाई करण्यात आलेली आहे। रेकॉर्डवरील गुन्हेगार यांच्यावरती बारकाईने लक्ष ठेवून असतानाच गुन्हे शाखा घटक 3 कल्याणचे सहपोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सुरेंद्र पांडुरंग पाटील, धंदा कन्स्ट्रक्शन, राहणार एकविरा बंगला, धनलक्ष्मी अपार्टमेंट, बिल्डिंग नंबर 5, दाबडी, डोंबिवली पूर्व इथे सापळा लावून शिताफीने त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। राहत्या घरी त्यांचा छापा टाकून कारवाई करण्यात आलेली आहे। त्यांचे राहते घर धनलक्ष्मी अपार्टमेंटमधील बिल्डिंगमध्ये असून या ठिकाणी करण्यात आलेल्या छाप्या दरम्यानमध्ये या ठिकाणी एका विशिष्ट कप्पा बनवलेल्या जागेमध्ये ठेवण्यात आलेले 3 देशी बनावटी पिस्टल, सिक्सर रिव्हॉल्वर, गावठी कट्टे, मॅगझिन, एअरगन, 405 जिवंत काडतुस, 167 छर्रे, 2 धारदार लोखंडी तलवार, लोखंडी कोयते, लोखंडी धारदार सुरा, मोबाईल फोन असा एकूण 3,52,000 रुपये किमतीचा भारतीय चलनातील जुन्या व नवीन बनावट नोटा असा एकूण 12,21,000 रुपयांचा अग्निशस्त्र, घातक हत्यारे आणि मोबाईल फोनचा साठा जप्त करण्यात आलेला आहे। या प्रकरणी सुरेंद्र पाटील या 55 वर्षाच्या इसमावरती मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये भारतीय हत्यार कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तो सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे। तर सदर गुन्ह्याचा तपास कल्याणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील करत आहेत। गुन्हे शाखा घटक 3 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की सुरेंद्र पाटील राहणार डोंबिवली कल्याण याच्याकडे बेकायदेशीर हत्यारे, अग्निशस्त्र आहेत। त्या अनुषंगाने घटक 3 चे पोलीस निरीक्षक अजित शिंदे आणि त्यांच्या टीमने एसीपी शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये कारवाई आयोजित केली। त्यामध्ये सुरेंद्र पाटील याच्याकडे एकूण 3 देशी बनावटीचे पिस्टल, 1 सिक्सर रिव्हॉल्वर, 7 गावठी कट्टे, 1 रिकामी मॅगझिन, 2 एअरगन आणि 405 जिवंत काडतुसे, त्याचबरोबर 167 छर्रे आणि लोखंडी तलवारी, सुरा, चाकू आणि इतर साहित्य, त्याचबरोबर 3,52,000च्या नकली नोटा असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। या तपासामध्ये सुरेंद्र पाटील यांनी सदरचे हत्यारे किंवा अग्निशस्त्र वेपन कशासाठी आणले होते, त्याचा तो काय वापर करणार होता, या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक 3 चे पथक अधिक तपास करत आहे। सुरेंद्र पाटील याची आजपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे। ही जी शस्त्र आहेत त्यानं कुठून खरेदी केली आणि त्याचा काय वापर करणार होता त्याची तपास अजून सुरू आहे। त्याची आजपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे। त्याचा मान्य न्यायालयाला विनंती करून अजून पोलीस कोठडी रिमांड वाढवून घेऊन त्या अनुषंगाने पुढील तपास आम्ही करणार आहोत। तो तपासाचा भाग आहे। त्यामध्ये जी कायदेशीर कारवाई केलेली आहे, पंचनामा वगैरे करून आणि शस्त्र जप्त केली।